पुण्यामध्ये पाहिलं अचानक जंगली अस्वल. म्हणलं तुझीच कमी होती, बरं झालं तू आलास. पण मी त्याला काही घाबरलो नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे वाघ कोणालाच घाबरत नाही. एवढी एवढी लोक की त्याला पाहण्यासाठी त्यांनी एवढी गर्दी केली होती. नंतर मी थोड्या वेळ त्याची वाट पाहिली आणि मला समजली हा तर नकली अस्वल आहे. आणि त्याला न घाबरता मी निघून गेलो थेट आता पुढच्या गणेश मंडळाकडे. मी जसं की गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं की म्हणलं की यार एवढं सुंदर गणेश मंडळ आहे, काय बोलू याबद्दल. तर त्याच्यानंतर तेवढ्यात मला सूत्रांनी माहिती दिली की खरी हिरवळ तर तिकडं आहे. तर मी म्हणलं कुठं आहे, चला लवकरात लवकर तिकडे निघूया. जसं की आपली गाडी पोहोचवली थेट आपण आता दगडूशेठ गणपतीकडे. आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर माझ्या काळजाला धक्का लागला, कारण की एवढी गर्दी पाहिली की माझी हातभर तिथंच फाटली. एवढी लोक यार ईडीत का, एवढी लोक कसं काय एका सोबत आली. आणि त्याच्यानंतर मी तेवढ्यात एक बोर्ड वाचला, 100 रुपयात तात्काळ दर्शन. आणि तेवढ्यात माझ्या मनामध्ये एक लाईन आली आणि मी ती लगेच ओठावरती उतरवली आणि बोललो, देवा तुझ्या घाबऱ्यात चोरट्याचा फड. असं म्हणत मी देखील त्याच लाईनीमधून पुढे गेलो आणि फायनली घेतलं आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन. आणि दक्षिणा पेटीमध्ये 10 रुपये टाकून देवाकडे 10 लाख रुपये मागितले. सबस्क्राईब करा, नाही तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला देखील बघता येणार नाहीत.